नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन येत आहे 7th स्टँडर्डचे 8 लेसन ज्याचे नाव आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी। तर व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तर त्याआधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे इलेक्ट्रिक चार्ज। आता इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँड कंडक्टर। आपल्याला माहिती आहे प्रत्येक वस्तूमध्ये इथं काय इलेक्ट्रिक चार्ज आहे। इवन आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एक इलेक्ट्रिक चार्ज असते। आपल्या बॉडीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक चार्ज असतात बाळांनो मित्रांनो। तर त्याआधी आपण जे पार्टिकल्स कॅरी करणारा इलेक्ट्रिक चार्ज त्या पार्टिकल्सबद्दल शिकणार आहे। ते स्मॉल पार्टिकल्स जे टायनी पार्टिकल्स कोण असतात तर त्यांचं नाव आहे ॲटम। काय आहे? ॲटम। तर ॲटम म्हणजे काय? इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल इन द वर्ल्ड। इट इज अ इनविजिबल अँड इंडिव्हिजिबल। हा जो ॲटम आहे, ॲटम हा एक स्मॉलेस्ट पार्टिकल असते पूर्ण जगातला आणि तो एक कसा असते इनविजिबल म्हणजे अदृश्य आणि त्याला आपण इंडिव्हिजिबल म्हणजे तो अविभाज्य घटक आहे या पूर्ण अर्थवरचा। ठीक आहे। आणि पूर्ण पार्टिकल्स पूर्ण पदार्थ हे ॲटम्सपासून बनलेले असतात। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की ॲटम्सपासून बाळांनो मॉलिक्युल्स बनतात, मॉलिक्युल्सपासून मॅटर, मॅटरपासून सबस्टन्स, सबस्टन्सपासून एलिमेंट्स। ओके, तर ते आपण पुढच्या लेवलमध्ये बघणारच आहे। तर त्याआधी आपण डेफिनेशन एकदा परत बघून घेऊ। इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल इन द वर्ल्ड अँड इट इज द इनविजिबल अँड इंडिव्हिजिबल। हे इनविजिबल आणि इंडिव्हिजिबल असते। इनविजिबल म्हणजे अदृश्य ज्याला आपण म्हणतो आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे अविभाज्य। ओके, तर त्यानंतर आपण बघणार आहे त्याचं स्ट्रक्चर। तर ॲटॉमिक स्ट्रक्चर काय असते, ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं काय असते, त्याची रचना कशी असते। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ॲटॉमिक स्ट्रक्चर या प्रकारे असते। त्यामध्ये मधामध्ये असते न्यूक्लियस। काय असते मधामध्ये? न्यूक्लियस। आणि न्यूक्लियसमध्ये बाळांनो न्यूक्लियसमध्ये असणारा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। त्याच्यामध्ये जो प्रोटॉन असते न्यूक्लियसमध्ये कधीही तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामध्ये असणारा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे असतात त्यांच्यावरती वेगवेगळे चार्ज असतात। जसं की प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असते, दे आर द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल। प्रोटॉन आर द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स अँड न्यूट्रॉन इज न्यूट्रल। न्यूट्रॉन्स काय असणार आहे? न्यूट्रल असणार आहे। त्यांना एक शब्दसुद्धा आहे, त्यांना कंबाईन मिळून न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन इज कंबाईन टू फॉर्म अ न्यूक्लियॉन्स। त्यांना न्यूक्लियॉन्ससुद्धा म्हणतात। ठीक आहे। त्यानंतर ते जे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे, हा जो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे न्यूक्लियसच्या बाहेरचा जो पार्ट येणार आहे मित्रांनो त्या पार्टला आपण म्हणणार आहे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट। तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन्सच असतात। त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन्सच तुम्हाला दिसणार आहेत। तर इलेक्ट्रॉन्समध्ये कोणता चार्ज असणार आहे? इलेक्ट्रॉन्सवरती असणारा निगेटिव्ह चार्ज। कोणता चार्ज असणार आहे? त्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे, राईट। आणि निगेटिव्ह आपण डिनोट करणार आहे मायनसनी। त्यानंतर मित्रांनो आता हे झालं आपलं बेसिक्स की टायनी पार्टिकल्स म्हणजे काय, टायनी पार्टिकल्समध्ये काय असणार आहे, ॲटम्स म्हणजे काय, ते फ्लो कशामुळे होणार आहे, चार्ज कशामुळे फ्लो होणार आहे, इलेक्ट्रॉन्समध्ये कोणता चार्ज, प्रोटॉनमध्ये कोणता चार्ज। त्यानंतर आता आपण आपल्या मुद्द्यावरती येणार आहे। आपला मेन टॉपिक आहे अट्रॅक्शन। तर बाळांनो अट्रॅक्शन म्हणजे काय? अट्रॅक्शन मीन्स व्हॉट? द रॉड कॅरिंग द अपोजिट चार्ज गेट पुल टुवर्ड इच अदर। जे समजा आपण दोन रॉड घेतले, त्या दोन्ही रॉडवरती काय आहे? अपोजिट चार्ज आहे, विरुद्ध चार्ज आहे। आणि ते काय करणार आहेत? ते जे रॉड आहेत गेट पुल टुवर्ड इच अदर, ते एकमेकांकडे येणार आहे। कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्हीही एक विरुद्ध गोष्टीच एकमेकांच्या जवळ येत असतात। तर तिथं आपल्याला दोन अपोजिट चार्ज लागणार आहे, अपोजिट चार्ज पार्टिकल, जसं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल लागणार, तेव्हाच ते एकमेकांच्या जवळ येतील। दे गेट पुल टुवर्ड इच अदर, ते एकमेकांच्या जवळ येतील। त्यालाच आपण काय म्हणणार आहे? अट्रॅक्शन। दिस इज कॉल्ड अट्रॅक्शन। आणि नेक्स्ट रिपल्शन मीन्स व्हॉट? रिपल्शन म्हणजे काय? व्हेन वी टेक द टू रॉड्स, जेव्हा आपण दोन रॉड घेऊ तर टू रॉड्स कॅरिंग द सिमिलर चार्जेस, जेव्हा ते एक सारखे सिमिलर चार्जेस कॅरी करतील दोन्ही रॉड, तर त्या दोन्ही रॉडमध्ये काय होणार आहे? दे पुश इच अदर अवे, ते एकमेकांना दूर ढकलतील। ते एकमेकांना काय ढकलतील? दूर ढकलतील। जेव्हा त्या दोन्हीही रॉडमध्ये सिमिलर चार्ज असेल, कोणता चार्ज असेल? सिमिलर, त्याला आपण काय म्हणतो? सारख्या प्रमाणामध्ये चार्ज असेल, म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन असं इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये सारखा चार्ज असायला पाहिजे, सारखा सिमिलर चार्ज, त्याला आपण म्हणतो बेटा सिमिलर चार्ज। द टू रॉड्स कॅरिंग द सिमिलर चार्ज पुश इच अदर अवे इज कॉल्ड रिपल्शन, त्याला आपण म्हणणार आहे रिपल्शन। आणि मित्रांनो हे रिपल्शन आहे, अट्रॅक्शनची डेफिनेशन आहे, ही खूप IMP आहे आणि हे तुम्ही सर्व बेसिक्स तुमच्यासाठी। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबा। ठीक आहे, थँक्यू।